नमस्ते, मी अनंत कौसाल. आज आपण सरफेस टेन्शन मधला सिंपल क्वेश्चन पाहणार आहोत. तर चला सुरू करूया आजच्या लेक्चरला. तर बघा, आपला असा क्वेश्चन विचारला आहे की अ स्टील नीडल ऑफ लेंथ 5 सेंटीमीटर कॅन स्टे अफ्लोट ऑन वेट वॉटर. फाइंड द वेट ऑफ द नीडल. सरफेस टेन्शन ऑफ वॉटर इज इक्वल टू 0.07 न्यूटन पर मीटर सर आपला दिलेलं आहे. तर बघा, आपल्याला फाइंड काय करायचं बघा, फाइंड द वेट ऑफ नीडल. सर जी काय आपला नीडलचं वेट फाइंड करायचं आहे. ओके, सरफेस टेन्शन या सिंपल चॅप्टर मला सिंपल सर क्वेश्चन आपला आजच्या लेक्चरमध्ये विचारला आहे आणि आपला तो सॉल्व्ह करायचा आहे. तर आपला काय दिलं, एल इज इक्वल टू आपला आपलं काय दिलंय 5 सेंटीमीटर दिलेलं आहे. आपण तर सर त्याला सर आपण अशा प्रकारचा लिहू शकतो, येस ऑर नो. यस सर. अरे हा एन ना, हा सर. नंतर सर आपला सरफेस टेन्शन म्हणजे टी जी इक्वल टू सर आपला दिलेलं आहे. टी जी इक्वल टू आपला काय दिले बघा, टी जी इक्वल टू आपला 0.07 न्यूटन पर मीटर सर आपला सरफेस टेन्शन दिलेलं आहे. आणि सर जे आपला फाइंड काय करायचं बघा, वेट ऑफ नीडल सर आपला फाइंड करायचंय. वेट ऑफ नीडल सर आपला फाइंड करायचं आहे. सर काय करायचं आपलं, फाइंड नीडलचं वेट फाइंड करायचंय. यस ऑर नो. यस सर जी, यस सर. वेट ऑफ नीडल सर फाइंड करायचं आहे. तर चला सुरू करूया. देअरफोर टी इज इक्वल टू 2 into L सर जी. आपण सर याला अशा प्रकारे लिहिलं 5 × 10⁻² मीटर. ओके सर. फॉर्म्युला देअरफोर टी सर आपला काय दिलं बघा, सर टी जी कडून येणार असं येणार. एक मिनिट काउंट होगा यहाँ पे. इज इक्वल टू टी × 2L. इंटू 2L येणार. ओके सर. इज इक्वल टू लिहायचं बघा. टी सर आपला किती दिला, टी दिला आपला 0.07 इंटू सर 2 इंटू एल सर आपला 5 × 10⁻² मीटर दिलेलं आहे. तर लिहा इज इक्वल टू कितना आंसर आएगा यहाँ पे, कितना आंसर आएगा यहाँ पे बाबा, इतना इसका आंसर आएगा अप्रोक्सीमेटली में लेंगे यहाँ पे 0.007 न्यूटन इज आंसर. यस और नो. यस सर. बात अच्छा पद दिमाग में यहाँ पे थी. सेकंड नंबर क्वेश्चन. ओके, तर बस सेकंड हम इसको काटेंगे अब. और समझ में आ गया हमको क्या दिया था, हमको दिया था लेंथ कितना 5 सेंटीमीटर. हमने उसको क्या लिखा 5 × 10⁻² मीटर. टी जी इक्वल टू आपलं सर काय दिलं होतं 0.07 न्यूटन पर मीटर दिलं होतं. आणि सर आपलं वेट ऑफ नीडल फाइंड करायचं होतं. तर आपण फाइंड केलं सर, लिहायला आपलं वेट ऑफ नीडल. यस और नो.